नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे आपला डे 15 ऑफ मिशन RRB PO आणि क्लरिकल जी सिरीज आहे त्याचा. ठीक आहे. आय होप तुम्हाला जे काही 14th जे काही सेशन झाले आहेत त्याच्यातून एक आयडिया येऊन गेला असेल आणि प्रीचा एक बेस तयार झाला असेल की तुमचा बाबा हा प्रीला या गोष्टी येऊ शकतात, या लेवलच्या येऊ शकतात. ठीक आहे. आणि प्रीला काय काय विचारू शकतं हे सर्व गोष्टी तुम्हाला या सेशन मधून समजत असेल. ठीक. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कालच सांगितलं, या सेशन मध्ये एक ऍडअप आपण केलंय की दर संडेला दर विकेंडला आपण एक मेन्स लेवलचं सेशन घेणार आहे. मेन्स लेवलचं. ठीक आहे. मेन्स लेवल जे काही रिझनिंगचं आहे ते सेशन आपण घेणार. ओके. याचा तुम्हाला फायदा काय होणार की जे काही आतापर्यंत तुमचं 14-15 आत्ताच का घेतलं हे मेन्स लेवलचं सेशन, आत्ताच का ठरवलं, पहिलंच का नाही घेतलं, तर मला तुमचा जो काही बेस आहे तो पहिल्यांदा तयार करायचा होता. देन आता तुम्हाला हे समजलं की प्रीला काय येऊ शकतं आणि प्रीला काय काय लागतं हे समजलं तुम्हाला. पण प्री काढूनच आपलं सिलेक्शन होणार आहे का? नाही. प्रीचं काही नसतं, मग तुम्ही प्री काढा, पण मेन्सचं जे काही स्कोर आहे दॅट्स मॅटर. ठीक. म्हणजे त्या स्कोरवर तुम्हाला हेच कळणार की तुम्हाला इधर कोणती बँक भेटणार हे पण डिपेंड आहे आणि नशिबान त्याच्यावर काही पोस्टिंग वगैरे हे काही डिपेंड नसतं म्हणा, पण कोणती बँक भेटणार हे तुमच्या मार्क्सवर डिपेंड असतं आणि सिलेक्शन होण्याचे चान्सेस किती तुम्हाला मेन्सला लीड आहे याच्यावर असतं. म्हणून तुमचं प्रीचं पण आपले पॅरलल चालणार आहे आणि त्याच्यासोबत मेन्सचं पण चालणार आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला एक परिपक्व करूनच आपण पेपरमध्ये एक्झाम मध्ये सोडणार आहे. सो घाबरायचं नाही, विश्वास ठेवा, तुम्हाला सिलेक्शन देण्याची गॅरंटी आमची. ठीक. तर बघा काय, तर मेन्स लेवलचं आपण घेणार आहे हे तर माहिती झालं तुम्हाला. जास्त वेळ नाही घेता आपण सुरू करू आज 15th डे. आय होप. आणि एक सगळ्यात महत्वाचं, तुमचे जर काही सजेशन्स असतील, काही इम्प्रुव्हमेंट्स किंवा काही कमी वाटत असेल तुम्हाला, तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा टेलिग्रामवर डायरेक्टली आमच्याशी कनेक्ट करा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू. ठीक. ओके. हा, तर बघा सुरू करू आपण, जास्त वेळ नाही घेता. काय म्हणले बघा, 8 बॉक्सेस आहेत म्हणले, वन अबव्ह अनादर, म्हणजे आणि सिंगल स्टॅक, म्हणजे एका बिल्डिंगवर एकावर एक बॉक्सेस आहेत, ते 8 बॉक्सेस आहेत. मग बघा, इथं 8 आहे, इथं 7 आहे, इथं 6, इथं 5, इथं 4, इथं 3, इथं 2 आणि 1. ओके. 8 बॉक्सेस आहेत, आपण घेतलं ऍज पर देअर इन्स्ट्रक्शन्स. ठीक. तर बघा, 8 बॉक्सेस आहेत. मग कंडिशन्स काय म्हणले त्यानं, ओनली 3 बॉक्सेस बिटवीन पी आणि एल. आता पी आणि एल मध्ये 3 जण आहेत, पी आणि एल मध्ये 3 जण आहेत. ओके. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिल्या ह्याच्यामध्ये पासून सांगतोय की जे काही आता बिटवीन आला आहे शब्द, म्हणजे बिटवीन म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे दिलेले आहेत त्या कंडिशन मध्ये डायरेक्ट तेवढे पर्सेंट घ्यायचं. आणि जर त्याच्यामध्ये अवे म्हणलं, केप्ट अबो, केप्ट बिलो, केप्ट अवे फ्रॉम, असं जर म्हणलं, बिटवीन शब्द नसला तिथं, तर काय करायचं, -1 करायचं आणि तेवढे बॉक्सेस घ्यायचं. ठीक. हे समजलं तुम्हाला. आय होप. ओके. नेक्स्ट आहे येस केप्ट इमिजिएट बिलो यल. आता तो येस आहे हा यलच्या इमिजिएट बिलो आहे म्हणले, मग ही कंडिशन अशी होणार. नेक्स्ट आहे ओनली 3 बॉक्सेस आर केप्ट बिटवीन येस अँड ओ. आता येस आणि ओ मध्ये 3 जण आहेत, 1 2 3 परत. ओके. आता बघा, नेक्स्ट आहे एन इज केप्ट 2 बॉक्सेस अभो ओ. आता एन इज केप्ट 2 बॉक्सेस अभो म्हणल्यानंतर -1 करून घ्यायचं. आता तुम्हाला सांगितलं बिटवीन जर नसेल तर. नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन्स केप्ट बिटवीन पी आणि एन. आता पी आणि एन मध्ये जेवढे आहेत तेवढेच कुणामध्ये आहेत, येस अँड आर मध्ये आहेत, तेवढेच कुणामध्ये आहेत, येस अँड आर. ठीक आहे. ही कंडिशन वाचते वेळी लक्षपूर्वक वाचायचं, कारण जेवढे पी आणि एन मध्ये आहेत तुम्ही डायरेक्ट इज इक्वल टू करून तेवढे घ्यायचं नसतं. काही तिथं कंडिशन कशी असते माहितीये का, ऍज मेनी बॉक्सेस केप्ट बिटवीन पी आणि एन ऍज इज असतं, इज वन मोर, इज वन लेस, 2 मोर, 2 लेस, असं काहीतरी असतं. दॅन येस आणि आर हे असं पण असू शकतं. सो कंडिशन कम्प्लीट वाचायचं नीट लक्षपूर्वक, गडबडीत भांबवून जायचं नाही. नेक्स्ट आहे ओनली 2 पर्सन्स केप्ट बिटवीन आर अँड एम. आता आर आणि एम मध्ये 2 जण आहेत. ठीक. आता ते कसे आहेत आपल्याला माहिती. ओके. नेक्स्ट आहे क्यू इज नॉट केप्ट ऍडजेसंट टू एम. सगळ्यात महत्वाची कंडिशन, क्यू इज नॉट ऍडजेसंट टू एम. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की बाबा क्वेश्चन जरी कमी ह्याचा दिसत असेल, लाईनचा दिसत असेल, पण याच्यावरून तुम्हाला हे समजत नाही की चला घ्यायचं कुणाला कुठं, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ओके. तर तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून सांगतोय की ज्या कंडिशन पासून लिंकेज, ज्या
कोणत्या कंडिशन पासून एका कंडिशनला लागून दुसरी कंडिशन, दुसऱ्या कंडिशन लागून तिसरी, असं सो ऑन अशा कंडिशन आहेत त्याच्यापासून सुरू करायचं. आणि तुम्हाला सांगितलंय की ज्या कंडिशन पासून आपण सुरू करणार आहे, इधर त्याला वर घ्यायचं और खाली घ्यायचं. खालून एक दोन तुम्ही घेऊ शकता, वरून एक दोन घेऊ शकता तुम्ही. ते कसं तुम्हाला सांगतो मी. आता समजा, आता बघा इथं लिंकेज पुन्हा पैसे पी आणि एल आहे, पी आणि एल पुन्हा एल आणि एस आहे, एसचं पुन्हा एस आणि ओ आहे, ओ आणि ओचं पुन्हा ओ आणि एन आहे. मग सगळ्यात बेसिक कुणाचा आहे, ओचा आहे. म्हणजे ओ आणि एन पासून सुरू झालं, मग ओ पासून एल एस पण आला, एस पासून परत एल आला, एल पासून पी पण भेटणार. जर एल पी भेटलं तर इकडं पी आणि एन पण भेटणार, कारण तिथल्या तिथं आहे. ती 4 कंडिशन झाल्यानंतर तुम्हाला पी आणि एन भेटणार. पी आणि एन मध्ये जेवढे आहेत तेवढे भेटल्यानंतर एस आणि आर मध्ये भेटणार. आर मध्ये जर बसला तर डायरेक्ट तुम्हाला एम भेटणार आहे. एम भेटल्यानंतर क्यू पण भेटणार आहे तुम्हाला, बरोबरच नाही. कारण सुरू करून करायचं तर ओ पासून करायचं, म्हणजे ओ पासून जास्त मेजॉरिटी ऑफ कंडिशन त्याला लिंक आहेत, म्हणून ओ पासून सुरू करायचं. इधर आता इथं काय होणार आहे, इधर एन जो आहे हा टॉपला येणार आहे, और ओ हा बॉटमला येणार आहे, और एक दोन बॉक्सेस वर खाली होऊ शकतात. ओ 2 नंबरला पण येऊ शकतो, और ओ 6 नंबरच्या ऐवजी 5 नंबरला पण येऊ शकतो. ठीक आहे, एक दोन बॉक्सेस खालीवर होऊ शकतात याच्यामध्ये. तर सुरू करू आपण. पहिल्यांदा बेस पासून घेऊ, नंतर वरून घेऊ जर नाही झालं तर. ठीक, तर बघा पहिल्यांदा ओला जर आपण इथे घेतलं आणि एकदा ओला इथे घेऊ, दोनच कंडिशन घेऊ, जास्त नाही घेऊ, आणि नंतर वरून बघू. आता ओ आणि एन मध्ये एक जण आहे, ही कंडिशन झाली आपली. इथं एन घ्यायचं एक जण म्हणल्यानंतर, मग ओ आणि एन मध्ये इथे एक घेणार. ठीक, नेक्स्ट आता ओ आणि एनचं झालं, मग ओ पासून आणखीन एक कंडिशन आहे. ओला आणि एस मध्ये 3 जण आहेत. आता ओ आणि एस मध्ये 3 जण म्हटल्यानंतर 1 2 3 एस इथे येणार. आता 1 2 3 एस इथे येणार. ठीक, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता ओ आणि एस ची कंडिशन झाली. आता एस आणि एल ची कंडिशन आहे, ही कंडिशन. एस जो आहे हा एलच्या इमिजिएट खाली आहे म्हटल्यानंतर एल इथे येणार, आणि एकदा एल इथे येणार, म्हणजे एलच्या इमिजिएट खाली एस आहे. ही झाली कंडिशन. आता नेक्स्ट आहे एलच्या रिलेटेड पी आहे, म्हणजे एल आणि पी मध्ये 3 जण आहेत. तुम्हाला समजलं लिंक कसं करायचं कंडिशन, तिथे डायरेक्ट दिले, फक्त त्याला ऍडअप करत बसायचं. आता पी आणि एल मध्ये 3 जण आहेत, मग या पी आणि एल मध्ये 3 जण. इथे बघा पहिल्यांदा 1 2 3 इथं पी येणार, मग नेक्स्ट इकडे एक आहे 1 2 3 पी इथे येणार. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, ही पण कंडिशन झाली. आता तुम्हाला सांगितलं होतं ह्या 4 कंडिशनवर ही 5वी कंडिशन ही आहे. आता पी आणि एन मध्ये बघा किती आहेत, इथं पी आणि एन मध्ये कोणच नाही, इथं पण पी आणि एन मध्ये कोण नाही, इथं पण पी आणि एन मध्ये नाही. मग आता विचारलं काय, एस आणि आर मध्ये तेवढेच घ्यायचं. आता एस आणि आर मध्ये तेवढेच घेण्यासाठी आर इथे येणार ऑब्व्हियसली, कारण एन आणि पी हे ऍडजस्टंट आहेत, मग आर आणि एस पण ऍडजस्टंट असणार. ठीक, ही झाली कंडिशन, ही पण झाली कंडिशन. आता ते एस आणि आर वरून इथं परत तुम्हाला एम भेटणार आहे, आर वरून एम भेटणार आहे. आता आर आणि एम मध्ये 2 जण आहेत, आर आणि एम मध्ये 2 जण आहेत, मग घ्या आर आणि एम मध्ये 2 जण. कुठे येणार, एम इथे येणार 7 नंबरला, आणि सगळ्यात महत्वाचं एम एकदा इथे येणार. ठीक, 8 नंबरला. ही पण कंडिशन झाली. आता उरला काय, क्यू उरला. आता क्यू एक तर इथे येणार, और क्यू एक तर इथे येणार. ठीक, सगळ्या कंडिशन झाल्या. पण तुम्ही म्हणता सर हे आन्सर बरोबर का हे आन्सर बरोबर, तर आपल्या कंडिशन मधली एक कंडिशन राहिली आहे, जी आहे क्यू आणि एम ची. क्यू आणि एम हे ऍडजस्टंट नाहीत, मग पहिल्या कंडिशन मध्ये क्यू आणि एम हे त्याने ऍडजस्टंट दिलंय, म्हणून ही कंडिशन रॉंग. आणि क्यू इथं 1 नंबरला, एम इथं आहे, म्हणजे काहीच लिंकेज नाही. सो ऑप्शन नंबर 2 म्हणजे जे काही सेकंड कंडिशन आहे ती बरोबर आपली. आय होप तुम्हाला समजलं असेल की एका कंडिशन पासून किती लिंकेज त्याला होत आहेत, म्हणजे मेजॉरिटी ऑफ लिंकेज. त्याच्यापासून सुरू करायचं, इधर त्याला खाली घ्यायचं, और त्या दोघांपैकी एकाला वर घ्यायचं, संपला विषय. ठीक, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल पण करून दाखवलं, असं नाही की मी काही घरून सॉल्व्ह करून आलोय. असे क्वेश्चन डायरेक्ट पीपीटी आम्हाला टीमने दिली, ती घेऊन येतो मी, असं काही वेगळे हे नाही करत. हा ठीक, तर बघा हाऊ मेनी बॉक्सेस केप्ट बिटवीन एस अँड क्यू, त्याच्यावरती क्वेश्चन. आता एस आणि क्यू मध्ये किती जण आहेत बघा, डायरेक्ट बघा. आता क्यू इथं आहे, क्यू इथं आहे 1 नंबरला, आणि एस कुठं आहे बघा, 1 2 3 4. इथं एस आहे, हा एस इथं आहे, म्हणल्यानंतर त्या दोघांमध्ये किती झाले, 4 जण झाले. म्हणजे हा ऑप्शन नंबर 4, म्हणजे तेवढेच आहेत, 4 जण त्याच्यामध्ये आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन कसे विचारले जातात त्याच्यावरती. नेक्स्ट आहे बघा, ऍज मेनी बॉक्सेस केप्ट अबो एम. आता एमच्या वर जेवढे आहेत तेवढेच बिलो कोणाचे आहेत, म्हणजे एमच्या वर जेवढे आहेत तेवढेच कोणाच्या खाली आहेत, हे तुम्हाला आता पाहिलं. तर एमच्या वर कोणच नाही म्हणल्यानंतर क्यूच्या पण खाली कोण नाही, म्हणजे सेम. तर याचा आन्सर काय असणार, क्यू. ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल की हे जे काही पझल्स आहेत म्हणजे ते कसे करायचे असतात लिंकिंग लावून. ठीक,
ओके, तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर बघा काय म्हणले पुढं. नेक्स्ट आहे सिलॉग. तर याच्यामध्ये काय म्हणलंय, ओनली फ्यू मिंट इज मेंटॉर. आता मेंटॉज आहे, मेंटॉज सॉरी मिंट आहे. ओनली फ्यू मिंट इज मेंटॉस. दिमाग की बत्ती जला दी. ऍड बघितले का ते. नेक्स्ट आहे ऑल मेंटॉस इज मंच. सगळी एम्पसून आहेत. शब्बास, म्हणजे त्याने आपलं लेक्चर पाहिले आहे. आपल्या टीमनं गेम घ्यायचं बघते. ऑल मेंटॉस इज मंच. ठीक, ओके. नेक्स्ट आहे ओनली फ्यू मंच इज मेलन. आता ओनली फ्यू मंच इज मेलन म्हणजे ओनली फ्यू मंच इथं आहे, म्हणजे एवढे मंच मेलन आहेत. सगळे एम्पोसून आहेत, हुशार. हा, नेक्स्ट आहे सम मेंटॉस कॅन बी मेलन. सम मेंटॉस कॅन बी मेलन. येस, इथं मेंटॉस आहे, इथं मेलन आहे, तर थोडेफार मेंटॉस जे आहेत ते मेलन होऊ शकतात, म्हणजे त्यांच्यामध्ये नोच रिलेशन नाही, म्हणून हे बरोबर आहे. ठीक, पहिली कंडिशन जी आहे ही बरोबर आहे. नेक्स्ट आहे ऑल मिंट कॅन नेव्हर बी मंच. ऑल मिंट कॅन नेव्हर बी मंच. तर असं होऊ शकतं का? तर नाही, होऊ शकत नाही, कारण ऑल मिंट जे आहेत ते कॅन नेव्हर बी म्हणले, म्हणजे सगळेच मिंट जे आहेत ते मंच होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर का नाही होणार? ही कंडिशन बघा अशी बी होऊ शकते. इथं मिंट आहे, इथं मिंट आहे. आता म्हणजे हे कंडिशन विचारले त्यांना, म्हणजे पॉसिबिलिटी विचारले. मग पॉसिबिलिटी घेण्यासाठी आपण असं पण करू शकतो, ओनली फ्यू मिंट इज मेंटॉस, आणि जी ऑल मेंटॉस आहेत ती मंच आहेत. मग इथं असं पण येऊ शकतं ना, असं पण येऊ शकतं ना, असं पण येऊ शकतं. पॉसिबिलिटी विचारले त्यांना, तुम्हाला डायरेक्ट विचारलं नाही की ऑल मिंट इज मंच. हे जर विचारलं असतं तर रॉंग झालं असतं. तिथं म्हटले ऑल मिंट कॅन नेव्हर बी मंच, म्हणजे होऊ शकत नाहीत. होऊ शकत नाहीत असं कसं का नाही होणार? होऊ शकतात. मिंट गेलं ना मध्ये, दिसते ना तुम्हाला. सो ऑप्शन नंबर 2 इज ऑल्सो ट्रू. सो आपला आन्सर काय, बोथ 1 and 2 इज फॉलो. आय होप तुम्हाला समजलं असं. ज्या वेळेस तुम्हाला कंडिशनल क्वेश्चन विचारले जातील तेव्हा तुम्ही बघायचं होऊ शकतं का, तुमचं डोकं लावू शकतात. आणि त्यावेळेस त्याने म्हणलं डायरेक्टली ऑल मिंट इज मंच, ऑल मिंट इज मंच, हे डायरेक्ट सरळ सिंपल क्वेश्चन, सिंपल स्टेटमेंट आहे. तर त्याच्यामध्ये लॉजिक नाही लावायचं, म्हणजे त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी नाही लावायचं. होऊ शकतं का, दिसते का, नाही, संपला विषय, मग रॉंग करायचं. त्यानं हे विचारलंय कॅन नेव्हर बी, म्हणजे पॉसिबिलिटी विचारले म्हणून ते आपण केलं. ठीक, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघा, ऑल युनियन इज कमिटी. ऑल युनियन इज कमिटी. ओके. नेक्स्ट आहे ओनली फ्यू कमिटी इज ग्रुप. ओनली फ्यू कमिटी इज ग्रुप. नेक्स्ट आहे नो ग्रुप इज गँग. आता ग्रुप, इथं ग्रुप आहे म्हणून ग्रुपला आपण पूर्ण घेऊ. आता नो ग्रुप इज गँग. ठीक, गँग, नो ग्रुप इज गँग. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता बघा इथे सरळ स्टेटमेंट आहे, ऑल युनियन इज गँग. ऑल युनियन इज गँग. इथं युनियन आहे, इथं गँग आहे, काही संबंध नाही, म्हणजे स्टेटमेंट सरळ आहे. ते ऑल युनियन इज गँग नाही, दिसते का तुम्हाला? नाही, मग हे सरळ क्वेश्चन झालं. या जागी जर त्याने विचारलं असतं ऑल युनियन कॅन बी गँग, तर पॉसिबिलिटी झालं असते ती, आणि ते होऊ शकलं असतं. ठीक आहे, पॉसिबिलिटी मध्ये काय पण होऊ शकतं जर त्याच्यामध्ये नोच रिलेशन असेल तर. ठीक, तर नेक्स्ट आहे सम युनियन इज नॉट गँग. हे रॉंग. सम युनियन इज नॉट गँग. आता सम युनियन इज नॉट गँग का नाही होऊ शकत, तर हे पण रॉंग. आय होप तुम्हाला समजलं असेल. सम युनियन इज नॉट गँग ही पॉसिबिलिटी आहे, तुम्हाला आताच सांगितलं. पॉसिबिलिटी मध्ये तुम्ही होऊ शकतं का हे डोकं लावू शकतो, म्हणजे लॉजिक लावू शकता, त्याच्यामुळे ते पण रॉंग. तर आपला आन्सर काय, निदर 1 nor 2. असं पटकन क्लिक करता तू पुढे जायचा. तो तसं नसून याच्यामध्ये बघा युनियन गँग, संपला विषय. इदर ऑर याचा आन्सर आहे, तुम्हाला सांगितलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघा 7 पर्सन्स आहे, डेझिग्नेशनचा आहे. यू कॅन सॉल्व फर्स्ट, देन आय विल ट्राय. ओके. 7 पर्सन्स आहेत म्हणले. ओके, पॉज करून सॉल्व्ह करत जावा, मग माझं सोल्युशन बघत जावा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक, तर काय म्हणले बघा, 7 पर्सन्स आहेत म्हणले, वर्किंग इन अ डिफरंट कंपनी. आता वर्किंग इन अ डिफरंट कंपनी ॲट डिफरंट डेझिग्नेशन्स. ठीक आहे, डिफरंट डेझिग्नेशनवर आहेत त्यांनी, सच ॲज सीईओ, सीएफओ, चीफ फायनान्शियल ऑफिसर, असं काहीतरी असतं. ठीक आहे, सीटीओ, मॅनेजिंग डायरेक्टर, एमडी, जीएम आहेत, असिस्टंट मॅनेजर, एएम, हे तुम्ही बनणार होता. ऑफिसरचा पेपर दिल्यानंतर असिस्टंट मॅनेजर होतं.
सॉरी, मग नेक्स्ट आहे क्लर्क. ओके, द डेझिग्नेशन आर गिव्हन इन डिक्रीजिंग ऑर्डर, दॅट इज सीईओ इज सिनियर मोस्ट म्हणलं म्हणजे ठीक आहे, डायरेक्ट घेऊ आपण. सीईओ हे सगळ्यात मोठे आहेत म्हणले त्यांना. नेक्स्ट आहे सीएफओ, मग नेक्स्ट आहे सीटीओ, नेक्स्ट आहे एमडी म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर, नेक्स्ट आहे जीएम जनरल मॅनेजर, नेक्स्ट आहे असिस्टंट मॅनेजर अँड नेक्स्ट आहे क्लर्क. ठीक, ओके. तर बघा हे असं आहे. ओके, तर विषय असा आहे. तर हे असं दिलंय त्यांना. तर याच्यामध्ये बघा डायरेक्ट काय म्हणलंय, ओ इज डेझिग्नेटेड ज्युनियर टू द वन हु इज जीएम. आता जनरल मॅनेजरच्या खाली एन आहे म्हणले, मग एन कुठे येणार, जीएम कुठे आहे बघा, पहिल्यांदा इथे जीएम आहे, मग त्यांच्या खालीच एन येणार. मग एन इधर असिस्टंट मॅनेजर येऊ शकतो और एन हा क्लर्क असू शकतो, ते आपल्याला कन्फर्म माहित नाही. मग पुढे बघू, ओनली 2 पर्सन्स डेझिग्नेटेड बिटवीन एन आणि एम. आता एन आणि एम मध्ये दोघं जण आहेत, मग या एन आणि एम मध्ये दोघं जण, 1 2 एम येणार इथं, 1 2 एम येणार इथं. ठीक, आय होप समजलं असेल. नेक्स्ट आहे एल इज इमिजिएट सिनियर टू के. आता एल इज इमिजिएट सिनियर टू के हा प्रश्न आहे. एल इज इमिजिएट सिनियर टू के, पण के हु इज ज्युनियर टू एम. के जो आहे हा एमच्या खाली आहे, के जो आहे हा एमच्या खाली. मग कुठे येणार एल आणि के, एल आणि के ऑब्व्हियसली इथे येणार. मग इथं कुठे येणार, एल आणि के इथे येणार, कारण के जो आहे हा एमच्या खाली. मग एमच्या खाली म्हटल्यानंतर तेवढी एकच जागा त्या दोघांसाठी आहे मोकळी. ओके, नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन सिनियर टू आय ऍज ज्युनियर टू ओ, म्हणजे आयच्या वर जेवढे आहेत तेवढेच ओच्या खाली आहेत म्हणले. मग नेक्स्ट आहे ओ इज नॉट ज्युनियर टू के. ओ जो आहे हा केच्या वर आहे, ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. पण ओ जो आहे केच्या वर आहे म्हणले, म्हणजे ओ इज नॉट ज्युनियर टू के याचाच मतलब काय, ओ इज सिनियर टू के. सिम्पल. आता ओ जर कोणाचा वर असेल, केच्या वर असेल, तर मग ओ कुठे येऊ शकतो बघा फक्त. आणि असं घ्यायचं की ओच्या खाली पण आणि आयच्या वर पण सेम पाहिजे. मग ओला बघा, समजा आता 2 जागा आहेत ओला केच्या वर घेण्यासाठी, 1 आणि 2. मग ओ एक तर सीएफओ येतो, जर ओ सीएफओ असेल तर जो आय आहे हा ए असिस्टंट मॅनेजर आला पाहिजे, कारण दोघांच्या खालीवरी सेम पाहिजे. म्हणून ओ इथे येणार, ओ इथे येणार आणि आय इथे येणार. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि उरलेला जो काही आहे जे के एल आहे, जे उरलेला आहे म्हणून जे इथे येणार. इथं ओला जागा कुठंच येणार, इथं ओला जागा 3 आहे, पण ओला ज्या जागी घेणार आहेत खालून तेवढंच आयला पण घ्यावं लागणार आहे, म्हणून तिथं आय खालून बसणार नाही. ओ तिन्ही ठिकाणी बसू शकतो, पण आयला कुठं बसवणार. ठीक आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग आणि ही कंडिशन राईट. आय होप तुम्हाला समजलं असं. सिंपल आहे, काही घाबरायचं नाही. हा, याच लेवलचे प्रश्न येतात, जास्त काही असं काहीतरी वेगळं येतं असं नाही. तुम्हाला तो टाइम दिले म्हणजे त्या टायमामध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो याचा अर्थ. ठीक, हा. तर बघा, मग याच्यावरती क्वेश्चन काय विचारलंय की हाऊ मेनी पर्सन्स ज्युनियर टू जे. आता जेच्या ज्युनियर घेण्यासाठी ऑप्शन बघा, ऍज मेनी पर्सन सिनियर टू एल किंवा नो वन पर्सन सिनियर टू एन, 2 और 4 म्हणजे ज्युनियर टू जे. आता ज्युनियर टू जे बघा किती आहेत बघा, ज्युनियर टू जे 1 2 3 4 5 आणि एक त्याच्यामध्ये ऑप्शन होतं सिनियर टू एन. मग सिनियर टू एन बघा 5 आहेत का, इथे एन आहे 1 2 3 4 5, बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक, तर म्हणता तुम्हाला कसं माहित, आत्ताच आपण ऑप्शन वाचले ना, मग तेच डोक्यात ठेवलं आणि ते सेम दिसलं मला. जे आणि एन, जसं आय आणि ओ ची कंडिशन दिली होती तसं जे आणि एन दिसलं, म्हणून ते लिंकेज लागलं. ठीक, आता नेक्स्ट बघा, हु अमंग द फॉलोइंग पर्सन डेझिग्नेटेड ॲज अ क्लर्क. आता क्लर्क कोण आहे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये क्लर्क कोण आहे, आय. पहिली कंडिशन बरोबर आहे आपली. आय हा क्लर्क आहे. मग ऑप्शन बघा आहे का, आहे. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ठीक, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न, याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ जे स्टुडंट्स आहेत ते रॉंग चूक करतात. ते कसं तुम्हाला सांगतो मी. तर आता बघा काय म्हणलंय, जे इज रिलेटेड टू एल इफ म्हणलंय, म्हणजे पॉसिबिलिटी. इफ जे इज रिलेटेड टू एल म्हणजे जे हा एल शी रिलेटेड आहे, देन के इज रिलेटेड टू आय, के हा आय शी रिलेटेड आहे इन सर्टन वे, म्हणजे त्यामध्ये काहीतरी कॉम्बिनेशन आहे. देन इन सेम वे, म्हणजेच त्या दोघांचे जसे रिलेशन आहे तशाच रिलेशन थ्रू कोण, म्हणजे हु अमंग द फॉलोइंग पर्सन रिलेटेड टू एम. नीट प्रश्न वाचायचा, हु अमंग द फॉलोइंग
रिलेटेड टू एम म्हणजे कोण हा एम शी रिलेटेड आहे. इकडे आपल्याला काय दिले बघा, जे इज रिलेटेड टू एल आणि के इज रिलेटेड टू आय. मग आपणाला पण उत्तर काय काढायचंय, हु अमंग द फॉलोइंग पर्सन रिलेटेड टू एम. आपणाला सेकंड पर्सन दिलेला आहे, फर्स्ट पर्सन काढायचे. याचं महत्व तुम्हाला कधी कळेल माहिती आहे का, जेव्हा एक्झाम मध्ये हे क्वेश्चन विचारले जातील तेव्हा तुम्हाला कळेल. आता नाही समजणार की हे चुकीचं कसं होऊ शकतं, आणि तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो कसं चुकीचं होऊ शकतं. तर बघा, तुम्हाला समजलं, जे रिलेटेड टू एल आहे, जे हा एल शी रिलेटेड आहे, म्हणजे रिलेशनशिप कोणासोबत घ्यायचे, जे सोबत एल ची घ्यायचंय. के रिलेटेड टू आय म्हणजे के हा आय सोबत रिलेट करतोय. तर मग हु म्हणजे कोण, म्हणजे कोण मध्ये कोण येणार, ज्या ठिकाणी के आहे आणि ज्या ठिकाणी जे आहे हा पर्सन येणार. म्हणजे ज्याचं रिलेशन जे सोबत एलचं आहे तसंच केचं आय सोबत आहे, तसंच असा पर्सन जो एम शी रिलेटेड आहे ते हुडकायचे. मग बघा आता जे आणि एलचं आणि के आणि आयचं काय रिलेशन आहे सगळ्यात महत्वाचं. आता जे आणि एलचं काय रिलेशन आहे, दोघं एक आहेत, आणि के आणि आय मध्ये पण दोघं एक जण आहेत. दोघं एकच आहेत. मग आता जे आणि एल मध्ये एक जण आहे. मग आता एम शी रिलेटेड कोण आहे म्हटलं, आता एम शी रिलेटेड करण्यासाठी एकतर के येणार आहे नसर ओ येणार आहे. के आणि ओ. आता बघा कसं होतंय. आता इथं ऑप्शन के ओ पण आहे आणि के पण आहे. आता घ्यायचं कुणाला सगळ्यात महत्वाचं. कळालं तुम्हाला काय कन्फ्युज होतं आणि कुठं चुकतं. तुम्ही डायरेक्ट के ला किंवा ओ ला राईट क्लिक करून पुढे गेला असताना डायरेक्ट माझं 35 पैकी 35 आणि 40 पैकी 40 आहेत आणि बरोबर आहेत, माझं कसं चुकू शकतं. अशा कॉन्फिडन्सनं असं छोट्या गोष्टीत चुका होऊ शकते, म्हणून लक्ष देऊन वाचायचं. बघायचं आता एम के घ्यायचं का ओ घ्यायचं हे तुम्हाला कसं येऊन ठरवायचं. की काय विचारलं तुम्हाला हे प्रश्न महत्वाचा आहे. हु अमंग द फॉलोइंग पर्सन रिलेटेड टू एम म्हणलंय, लक्षात काय कुणाशी रिलेटेड कोण आहे. तिथं असं पण प्रश्न विचारू शकला असतं की एम इज रिलेटेड टू हुम म्हणजे एम हा कुणासोबत रिलेट करतोय. और इथं काय प्रश्न विचारले, हु अमंग द फॉलोइंग म्हणजे कोण 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 म्हणल्यानंतर के, और याच्यामधला जे. जसं ह्या जे आणि के चं रिलेशन आहे, म्हणजे जसं जे आणि के आलेलं आहे तसंच एम सोबत कोणीतरी घ्यायचंय. मग आता बघा जे आणि के कसं आलेत. आता जे एल सोबत कसा आलाय, वर आलाय. के हा आई सोबत कसा आलाय, वर आलाय. मग एम सोबत जो कोणी येणार आहे तो वरला येणार आहे. मग वर कोण आहे, एक सोडून ओ आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. के इज रॉंग. ठीक, तुम्हाला समजलं असेल. कन्फ्युज कुठं होतं, जर ह्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सांगतो तुम्हाला. हे करा आधी, 8 बॉक्सेस आहे. समजलं तुम्हाला कुठं कन्फ्युज होतं ते. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन ठेवण्यामागचा तो लॉजिक होतं की असे पण क्वेश्चन विचारले जातात, याच्यावरती तुम्ही नीट लक्ष द्या. याच्यावर प्रश्न विचारू जाऊ शकतो. तर बघा काय म्हणलंय, 8 पर्सन्स आर सिटिंग अराउंड 4 टेबल. स्क्वेअर टेबलवर आहे म्हणले. इथं बघा हे स्क्वेअर टेबलवर आहेत म्हणलंय, हे वाला. इन सच अ वे दॅट 4 ऑफ देम आर सिटिंग ऑन कॉर्नर अँड फेसिंग सेंटर, म्हणजे जे कॉर्नरला आहेत ते फेसिंग सेंटर आहेत. वाईल 4 ऑफ देम सिटिंग इन द मिडल साइड ऑफ द टेबल फेसिंग अवे फ्रॉम सेंटर, म्हणजे मिडल वाले जे अवे आहेत आणि सेंटरवाले मध्ये बघतायत. सिंपल आहे, काही जास्त असं नाही रॉकेट सायन्स. ओके, स्क्वेअर टेबल आहे म्हणलंय. 1 2 3 4 हे 5 हे 6 हे 7 हे 8. आता कॉर्नर वाले कुठे बघतायत, सेंटरला बघतायत. मग ते घ्यायचं, कारण इथं आपल्याला कन्फ्युज होणार म्हणून हे डायरेक्शन आपण घ्यायचं. आपण त्या ह्याच्यामध्ये घेत नव्हतो डायरेक्शन की अवे फ्रॉम नॉर्थ साऊथ, त्याच्यामध्ये घेत नव्हतो कारण ते आपल्याला माहित होतं, फिक्स होतं ते. इथे एक आणखीन एक कंडिशन आपण घेऊ, म्हणजे इन एमर्जन्सी 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक, हे इनसाइड बघतायत, हे आउटसाइड बघतोय, हा पण आउटसाइड बघतोय, हा इनसाइड बघतोय, हा ऑब्व्हियसली आउटसाइड, हा इनसाइड आणि हा आउटसाइड. ठीक, तर बघा सुरू करू आपण डायरेक्टली. काय म्हणले बघा, एच सेकंड टू द लेफ्ट ऑफ डी. आता एच जो आहे हा डी च्या सेकंड टू द लेफ्ट आहे. डी ची कंडिशन आपल्याला माहित नाही, म्हणजे डी ची पोझिशन आपल्याला माहित नाही. ठीक, नेक्स्ट आहे जे सिट्स इमिजिएट राईट ऑफ द वन हू. जे सिट्स इमिजिएट राईट ऑफ द वन हू सिट अपोजिट टू एच. आता एच च्या अपोजिट जो कोणी आहे त्याच्या, आता जो कोणी आहे एचच्या अपोजिट, समजा एचच्या अपोजिट हा आहे, मग त्याच्या, अरे काय होतंय रज्जा, एचच्या समजा अपोजिट हा आहे, त्याच्या इमिजिएट राईटला जे आहे म्हटलं, म्हणजे कुठे येणार, जे इथे येणार, त्याच्या इमिजिएट राईटला जे आहे, अशी कंडिशन होणार. हा, नेक्स्ट आहे ओनली 3 पर्सन सिट बिटवीन जे अँड के.
आता या कंडिशनवरून तुम्हाला म्हणजे डायरेक्ट बसून जातं की जे आणि के, आता एकतर जे आणि के कॉर्नर लाईन आहेत और जे आणि के हे मिडल लाईन आहेत. हे बस सिंपल असंच आहे. कारण 3 जण 8 जणांच्या मध्ये आहेत म्हटल्यानंतर आता ही 2 जण आणि 3 जण यांच्या मध्ये आहेत म्हटल्यानंतर 3 जण लेफ्ट साईडला पण येऊ शकतात, राईट साईडला पण येऊ शकतात. ठीक, तर जे आणि के मध्ये 3 जण आहे याचा मतलब 2 जण अपोजिट आहेत असं डायरेक्ट घ्यायचं 8 जणांचा असेल तर. ओके. नेक्स्ट आहे आय सिट्स ऍडजेसंट टू जे निदर जे नॉर डी, म्हणजे आय जो आहे हा जे आणि डी च्या ऍडजेसंट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. असू द्या. नेक्स्ट आहे 2 पर्सन्स सिट बिटवीन आय अँड जी. आता आय अँड जी मध्ये 2 जण आहेत. ठीक, आय अँड जी मध्ये 2 जण आहेत. सिंपल आय जी. ओके. नेक्स्ट आहे एफ सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ जी. एफ जो आहे हा इमिजिएट लेफ्ट ऑफ जी आहे. ठीक, अँड डज नॉट फेसेस अवे फ्रॉम सेंटर. आता एफ इथे डायरेक्ट दिली. एफ हा इमिजिएट लेफ्ट ऑफ जी आहे म्हटले अँड डज नॉट फेसेस अवे फ्रॉम सेंटर, म्हणजे सेंटरच्या अवे फेस करत नाहीत. म्हणजे याचा मतलब काय, एफ जो आहे हा कॉर्नरला आहे. सिंपल, म्हणजे कॉर्नरवालेच इनसाइड बघतायत ना, म्हणून एफ इज इक्वल टू कॉर्नर. तर एफ ला कॉर्नरला घेण्यासाठी परत तेच आपलं ज्याच्याशी रिलेटेड आपलं लिंकेज आहे त्याच्यासोबत आपण कंडिशन घेतो. मग इथं जे आणि के ची डायरेक्ट कंडिशन आहे. जे आणि के अपोजिट आहेत एकामेकाच्या. मग सिंपल समजा जे आणि के इथे घेतलं, समजा जे इथे घेतलं के इथे घेतलं, और जे इथे घेतलं आणि के इथे घेतलं. तुम्ही कसं पण घ्या, ती अपोजिट म्हणल्यानंतर दोन्ही साईडनं ते सेम असतात म्हणून त्याला कुठून पण घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. जे आणि केचं झालं. नेक्स्ट आहे बघा, जे असं आहे की याच्या अपोजिट जण कोणी आहे त्याच्या इमिजिएट राईटला जे आहे म्हणले. मग याच्या अपोजिट कोण आहे बघा. आता हा पहिल्यात महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा, कुणाच्या इमिजिएट राईटला, याच्या इमिजिएट राईटला. हा जो आहे याच्या इमिजिएट राईटला आहे जे, मग त्याच्या अपोजिट कोण पाहिजे, याच पाहिजे. संपलं. आता हा जो जे आहे हा याच्या इमिजिएट राईटला आहे, मग याच्या अपोजिट कोण असणार आहे, इथे याच असणार आहे. हे समजलं तुम्हाला, म्हणजे कसं घ्यायचं कंडिशन हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. मग ही पण कंडिशन झाली एच आणि जे ची. आता एच शी रिलेटेड एक कंडिशन आहे, ती आहे की तो डी च्या सेकंड टू द लेफ्टला आहे म्हणलं एच. मग डी च्या सेकंड टू द लेफ्टला घेण्यासाठी डी या कॉर्नरला येईल का, डी या कॉर्नरला येईल का, नाही, कारण डी च्या सेकंड टू द राईटला होणार तो. मग उरलं काय, डी इकडेच येणार, कारण डी च्या सेकंड टू द राईट, डी च्या इथं हा फर्स्ट, हा सेकंड टू द राईट, सॉरी सेकंड टू द लेफ्ट एच आहे म्हणले. मग इकडं डी कुठे येणार, डी इथे येणार, डी हा इथे येणार. मग डीच्या फर्स्ट सेकंड टू द लेफ्ट, ही पण कंडिशन झाली. आय होप तुम्हाला समजलं असेल. काहीच असं रॉकेट सायन्स लावत नाही, तुम्हाला जे समोर दिले ना तेच सांगतोय फक्त. ओके. आता सगळ्यात महत्वाचं इथं की जो काही एफ आहे हा इमिजिएट लेफ्ट आहे म्हणले जीच्या इमिजिएट लेफ्ट आहे आणि तो एफ जो आहे हा कॉर्नरला आहे. मग एफ साठी बघा 2 कंडिशन आहेत कॉर्नरला. इधर एफ इथे येऊ शकतो और एफ इथे येऊ शकतो. जर समजा एफ इथं घेतलं, इथं जी येणार आणि जीच्या इमिजिएट लेफ्टला एफ आहे का, नाही, म्हणून इथं एफ येणार नाही. ठीक आहे, म्हणून तिथे एफ येणार नाही. मग एफ कुठे येणार, इथंच येणार, या कॉर्नरला येणार. मग समजा एफ जर इथं आला तर जी इथे येणार, कारण जीच्या इमिजिएट लेफ्टला एफ आहे. ओके, ही कंडिशन झाली जी आणि एफ ची. आता आय आणि जी मध्ये 2 जण आहेत. आय आणि जी मध्ये 2 जण म्हणल्यानंतर बघा आयच्या लेफ्ट साईडला बघा 1 2 इथं आय येऊ शकता, नाही, मग लेफ्ट राईट साईडला घ्या 1 2, आय या कॉर्नरला येईल, आय जे आहे या कॉर्नरला येईल. हा सगळ्यात महत्वाचं. नेक्स्ट आहे, ही कंडिशन झाली. आता बघा आयचे जे नेबर आहेत ते जे पण नाही डी पण नाही म्हणले. मग इथं आय आहे, इथं आय आहे, मग आयचा नेबर जे आहे का नाही आणि डी पण नाही. आयच्या मध्ये उरला कोण, डी ई एफ जी एच आय जे के. ई उरलेला आहे म्हणून ई इथे येणार. आयचा जो नेबर आहे ई आणि एच आहे, संपला विषय. सो दिस इज अवर सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता जी पहिली कंडिशन आहे ती का रॉंग आहे ते तुम्हाला हुडकायचं आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे, कारण तुम्हाला जोपर्यंत हे कळणार नाही की हे का नाही येणार तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. काय येणार हे तर तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे याचा मतलब हा नाही की पेपरमध्ये तुम्हाला अरे ह्याचं काय येऊ शकत नाही, हे बरोबर आहे, मग हे सोडून दिलं आणि ह्याच्याच मागे लागला, असं कसं काय, हे कसं काय येणार नाही, असं डोकं नाही लावायचं. तुम्हाला फक्त एक बाबा तुमची प्रॅक्टिस हो म्हणून सांगतोय. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर याच्यावरती क्वेश्चन काय बघा, पेपरमध्ये तसं करायचं नाही. हा क्वेश्चन तर आलाय, आपला आन्सर बरोबर आलाय, पण हा काय नाही आला असं डोकं नाही लावायचं.
काय म्हटलं बघा, हाऊ मेनी पर्सन सिट बिटवीन जी अँड द वन हू सिट अपोजिट टू एफ. प्रश्न नीट बघा, काय विचारलंय, जी मध्ये आणि जो कोणी एफच्या अपोजिट आहे, एफच्या अपोजिट कोण आहे त्याच्यामध्ये किती जण आहेत म्हणले. या असं नाही विचारत आहे ना जी आणि एफ मध्ये किती आहेत, असं विचारले हाऊ मेनी पर्सन्स सिट बिटवीन जी अँड द वन हू सिट अपोजिट टू एफ बट वेन काउंटेड राईट ऑफ जी. जीच्या राईट कडून बघायचंय. मग आता जी आणि एफच्या अपोजिट बघा कोण आहे, एफच्या अपोजिट सगळ्यात महत्वाचं बघा कोण आहे, हा जी इथं आहे, एफ इथं आहे, एफ हा इथं आहे, एफच्या अपोजिट कोण आहे, आय आहे. मग घ्यायचं काय, जीच्या राईटने घ्यायचं. मग जीच्या राईटने बघा एक आणि दोन, दोघ जण आहेत. मग ऑप्शन काय आपलं, जी आणि एफ मध्ये काढायचे ना, हा ऑप्शन नंबर 1 म्हणजे दोघ जण आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल की याचं आन्सर कसं काढायचं. ठीक. नेक्स्ट आहे बघा, व्हॉट is the position of E with respect to the one who is facing K. E आणि K च विचारलंय. What is the position of E with respect to the one who facing K? आता K ला कोण फेस करते, J. मग J च्या काय इमिजिएट लेफ्टला आहे. मग ऑप्शन आहे का बघा, इमिजिएट लेफ्ट आहे का, आहे. ऑप्शन नंबर 50 राईट आन्सर, इमिजिएट लेफ्ट. आय होप तुम्हाला समजलं असेल. कोणासोबत कोणाचं रिलेशन जर विचारलं असेल तर काय आन्सर द्यायचं. ठीक. ओके. नेक्स्ट आहे 6 पर्सन्स, डिफरंट नंबर ऑफ पर्सन्स. ठीक. म्हणजे तुम्हाला सगळं भेटणार आहे, त्याच्यामध्ये मिसलेनियस आहेत, पझल आहे, सगळ्या गोष्टी भेटणार, काय घाबरायचं नाही. ओके. रँकिंग बेस पझल. ठीक. याच्यामध्ये तर तुम्ही पक्के होऊन गेला असाल की. तर बघा काय म्हणले, 6 पर्सन्स आहेत, हॅव अ डिफरंट नंबर ऑफ बुक्स. डिफरंट नंबर ऑफ बुक्स म्हटल्यानंतर रँकिंग बेस एकावर एक आहेत. मग 6 जण बघा, 6 5 4 3 2 आणि 1. ठीक. 6 5 4 3 2 1. हे जरा जास्त बडा हो गया. ओके. अँड सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शेवटी सांगतो. तर बघा काय म्हणलंय, एफ हॅज मोर बुक्स दॅन ओनली डी. हा सगळ्यात महत्वाचा कंडिशन. एफ हॅज मोर दॅन ओनली डी. आता फक्त डी पेक्षा एफ मोठा आहे. एफ हा फक्त डी पेक्षा मोठा आहे का, डी हा फक्त जो काही एफ जो आहे हा डी पेक्षा आहे. याचे भरपूर मिनिंग होतात. एफ हॅज मोर बुक्स दॅन ओनली डी. एफ हा फक्त डी पेक्षा मोठा आहे, एफ कडे फक्त डी पेक्षा मोठे आहेत का, एफ जो आहे त्याच्या म्हणजे डी जो आहे डीच्या वर एफ आहे का, डी पेक्षा खाली पण कोण असू शकतं, हे तुम्हाला याच्यावरून समजणार. आता एफ हॅज मोर बुक्स दॅन ओनली डी. फक्त डी पेक्षा एफ कडे जास्त आहेत, फक्त डी पेक्षा जास्त एफ कडे आहेत. फक्त डी पेक्षा एफ हॅज मोर बुक्स दॅन ओनली डी म्हणजे फक्त डी पेक्षा एफ ला मोठे आहेत म्हटल्यानंतर एफ कुठे येणार आहे, एफ इथे येणार आहे आणि डी इथे येणार आहे. म्हणजे फक्त डी पेक्षा एफ कडे मोठे आहेत. जर इथं जर एफ ला घेतलं असतं समजा आणि इथं जर डी ला घेतलं असतं तर काय कंडिशन झाली असती, एफ हा डी पेक्षा मोठा आहे बरोबर आहे, पण ओनली डी पेक्षा मोठा आहे म्हणल्यामुळं खाली भरपूर आहेत ना, फक्त डी पेक्षा मोठा आहे त्यानं म्हणलंय म्हणून डी खाली येणार. ओनली तिथं दिलंय, हा कन्फ्युज करते कंडिशन. नेक्स्ट आहे जी हॅज मोर बुक्स दॅन एफ अँड एच. आता जी जो आहे हा एफ अँड एच पेक्षा मोठा आहे. नेक्स्ट आहे आय हॅज 5 बुक्स मोर दॅन जी. म्हणजे ऑब्व्हियसली आय पण वर येणार आहे जीच्या, पण याच्यापेक्षा 5 प्लस 5. ओके. नेक्स्ट आहे द वन हू गॉट हायेस्ट नंबर ऑफ बुक्स अँड द वन हू गॉट थर्ड हायेस्ट नंबर ऑफ बुक्स. 65. आता 65 आणि 55. आता 65 आणि 55 कोणासाठी आहेत, 65 जो आहे समजा 65 जो आहे हायेस्ट आहे. आता हा हायेस्ट, फर्स्ट हायेस्ट, हा सेकंड हायेस्ट आणि हा थर्ड हायेस्ट. मग याचे किती बुक आहेत, 55. आणि नेक्स्ट आहे जी डज नॉट हॅव 60 बुक्स. जी कडे 60 बुक नाही. याचाच अर्थ जी जो आहे हा इथं येणार आहे नाही, जी जो आहे हा इथं नाही येणार, जी हा इथे येणार 55च्या जागी, कारण एफ आणि एच पेक्षा जी मोठा आहे आणि आय जो आहे हा जी पेक्षा मोठा आहे म्हटल्यानंतर इथं 60 येणार कारण जी कडे 55 आहे. मग आय इथे येणार, मग आय इथं आला तर उरला काय, ई उरला, ई कडे 65 येते.
दिस इज अवर फायनल सोल्युशन. कसं घ्यायचं आपण? त्यानं म्हणलंय काय, सिम्पल तुम्हाला सांगतो. त्यानं काय म्हणलंय, जी डज नॉट हॅव 60 बुक्स. आता जी कडे 60 पुस्तकं नाही, मग बघा जीला काय काय जागा होती. जीला एकतर 5 नंबरची जागा होती, जी तर 3 नंबरला येऊ शकत नव्हता, आणि 4 नंबरची एक जागा होती. मग जीला जर समजा 5 नंबरला घेतला असता, जीकडे 60 पुस्तकं नाहीत म्हणले, समजा जीला जर इथे घेतलं असतं, तर आय त्याच्यावर आहे, मग आय इथे आला असता. आयला इनडायरेक्टली 65 बुक झाला असते, मग इनडायरेक्टली आपल्याला जीला पण 60 बुक घ्यावं लागलं असतं, म्हणून जी त्या ठिकाणी येत नाही 5 नंबरच्या ठिकाणी. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक, तर हे आहे आपलं सोल्युशन EIGHFD. एफडी म्हणजे फिक्स डिपॉझिट. ठीक, या सगळ्यात महत्वाचा प्रश्न याच्यावरती बघा, सोडवा. काय म्हणलं बघा, पाणी पण संपलं आज. काय म्हणले बघा, इफ सम ऑफ नंबर ऑफ बुक्स विथ जी आणि एच इज 107. आता जी आणि एच चा सम जो आहे हा 107 आहे. एच इथं आहे, समजा एच 107 आहे, मग हे 2 आणि 5 52. ठीक, म्हणजे एच काय येणार, 52 येणार. तर अँड सम ऑफ नंबर ऑफ बुक्स एच आणि एफ इज 100. आता एच आणि एफ 100 आहेत. आता एच आणि एफ 100 म्हटल्यानंतर एफ किती येणार, ऑब्व्हियसली 48 येणार. ठीक, मग नेक्स्ट काय म्हणले, देन हाऊ मेनी बुक्स एफ हॅज, ऑब्व्हियसली 48. सिंपल, कळलं कसं करायचं. काय म्हणले त्यानं, की जर समजा जी आणि एच हे सम जे आहे 107 येणार आहे, मग जी आणि एच साठी जीचं काय आहे ऑलरेडी बघा, जी आहे ऑलरेडी 55. मग आता ते जी आणि एच सम जर त्याने 107 दिले, तुम्ही म्हणता सर इथं एचचं तर दिलं नाही पण सम दिले ना दोघांचं, मग त्याला मायनस करा. आलेली व्हॅल्यू त्या दोघांचं ही येणार, डिफरन्स येणार. 52 हा त्यांचा डिफरन्स झाला, 52 आणि 55 107 झाले. मग त्यानं पुढे विचारलंय, देन सम ऑफ नंबर ऑफ बुक्स एच आणि एफ इज 100. आता एच आणि एफ पण मग 100 आहेत, एच आणि एफ चं मिळून. मग हा जर 52 असेल तर मग हा 48 येणार डिफरन्स. मग प्रश्न काय विचारले, एफ कडे किती बुक्स आहेत, 48. संपला विषय. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी पर्सन्स हॅव मोर बुक्स दॅन आय. आता आय पेक्षा जास्त किती जणांकडे आहेत ते पाहायचंय. आय बघा कुठं आहे, इथं आहे. आय पेक्षा जास्त फक्त एकाकडेच आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 म्हणजेच एकाकडेच जास्त आहेत आय पेक्षा. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक, तर आहे बघा मिसलिनियस, सगळ्यात महत्वाचा इनइक्वॅलिटीज. मजा येत असेल तुम्हाला इनइक्वॅलिटीज. ह्याचे दरवाजे त्याचे दरवाजे, पाय पुसून जा, हे करून जा, माहिती आहे ट्रिक ना. ठीक, काय म्हणले बघा, एफ कडून आर कडे जायचंय, एफ कडून आर कडे जायचंय, सिंपल आहे. पण आर जो आहे हा जे काही साफसफाई आहे त्याच्यासोबत ओबिडियंट आहे, म्हणून असं समजायचं की हा पाय पुसून येणार आहे आरच्या घरला प्रत्येक ठिकाणातून, असं समजा तुम्ही. मग एफ कडून आर कडे जर गेलं, समजा एफ इथं आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे, आणि आर इकडे आहे, आर इथं आहे, आर जर समजा इथं आहे, तर मग बघा आता एफ कडून एच कडे गेलं आणि पी कडे गेलं, म्हणजे दोन्ही ठिकाणी जाऊ शकतो तो. मग पी आणि एच हे सेम आहेत का, म्हणजे तिकडं रिलेटेड आहेत का बघा. तिकडं एफ हा एच कडे जाऊ शकतो, एच हा टी कडे जाऊ शकतो. इकडे टी आहे, टी हा आय कडे जाऊ शकतो, आय हा आर कडे जाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये टी आणि आय आर मध्ये, टी आय आर मध्ये हे पाय पुसायचे आहेत दोन्ही ठिकाणी. पण इथं एच आणि टी मध्ये तो पाय पुसून चाललाय का, नाही, म्हणून हे रॉंग. जर तुम्हाला असं कुठे विचारलं पाय पुसायचं कन्क्लुजन मध्ये, तर तो प्रत्येक ठिकाणी मिनिमम पाय पुसून तरी गेला पाहिजे, मिनिमम नाही कन्फर्म. जर तिथं डायरेक्ट दिला असेल लाईक एच आणि के, जरी त्यानं सर्व ठिकाणी पाय पुसून गेला आणि कोणत्या तरी एक ठिकाणी जर नाही पाय पुसला, तर ही खाल्ली कंडिशन सॅटिस्फाय होते. मग बघा ती कशी, आता एच कडून के कडे जायचे पण पाय पुसायची गरज नाही. आता एच कडून के कडे जाण्यासाठी परत तेच, एच हा टी कडे जातो, परत टी हा आय कडे जातो, आय हा आर कडे जातो, आर हा के कडे जातो. प्रत्येक ठिकाणी त्याने पाय पुसून गेलाय, ही कंडिशन खाल्ली आहे, ह्याला लागू होत नाही, म्हणून ती बरोबर. तो सरळ जाऊ शकतो, जातोय ना. आणि 1-2 ठिकाणी जरी पाय पुसून नाही गेला, म्हणजे जशी कंडिशन दिली तशी, तर तो सॅटिस्फाय होतो. म्हणून आपलं काय ऑप्शन नंबर 1 म्हणजेच ओनली कन्क्लुजन 2 इज ट्रू. आय होप तुम्हाला समजलं असेल. या आप होमवर्क में करेंगे. ठीक, आज होमवर्कला काही क्वेश्चन दिला नाही, तर हे होमवर्कला करा आणि ह्याचं कमेंट बॉक्समध्ये कळवा आन्सर. ठीक, ओके. तर आपलं नंबर सिरीज तुम्हाला सांगितलं होतं, याच्यामध्ये तुम्हाला परफेक्ट करून सोडणार. आणि हे क्वेश्चन तुम्हाला काय घेतो परत, कारण याच्या पलीकडे इन अ सेन्स की 100% असे क्वेश्चन येतात, म्हणून याच्यावरती भर जास्त दिलेला आहे. तर बघा, सुरू करू.
अल्फाबेट सिम्बॉलिक सिरीज आहे, म्हणजे अल्फाबेट आणि सिम्बॉलिक. ठीक. हाऊ मेनी सच सिम्बल्स, काय प्रश्न विचारले फक्त बघायचं. हाऊ मेनी सच सिम्बल्स in the given series each which is immediately followed as well as immediately preceded by consonant. आता immediately followed by consonant, preceded by consonant. तुम्हाला कालच सांगितले, followed म्हणजे समोरला, preceded म्हणजे मागला, immediate followed, संपला विषय. मग काय पाहिजे आपल्याला, कॉन्सोनंट, सिम्बॉल आणि कॉन्सोनंट. आता कॉन्सोनंट, सिम्बॉल, कॉन्सोनंट आहे का नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग. कॉन्सोनंट आहे पण सिम्बॉल आहे का नाही, पण इथं आहे. कॉन्सोनंट, सिम्बॉल, कॉन्सोनंट ही सॅटिस्फाय होतं. इथं आहे का कॉन्सोनंट, सिम्बॉल नाही, म्हणून ही कंडिशन नाही सॅटिस्फाय होणार. इथं वॉवेल, सिम्बॉल, वॉवेल आहे, म्हणून ही कंडिशन आहे का नाही, इथं आहे बघा. कॉन्सोनंट, सिम्बॉल, कॉन्सोनंट ही कंडिशन फॉलो होते. नेक्स्ट इथं पण आहे कॉन्सोनंट, सिम्बॉल, कॉन्सोनंट. इथं आहे का कॉन्सोनंट, सिम्बॉल, कॉन्सोनंट नाही, कॉन्सोनंट, सिम्बॉल आहे, पण इकडे कॉन्सोनंट आहे का नाही, वॉवेल. ठीक. नेक्स्ट बघा, कॉन्सोनंट, सिम्बॉल, सिम्बॉल हे पण नाही होणार. मग आपला आन्सर काय असणार, 3च सॅटिस्फाय करतात, 1, 2, 3. ठीक. सो ऑप्शन नंबर 2 म्हणजे 3च कंडिशन फॉलो होतात या कंडिशनला. ठीक. समजलं तुम्हाला. बघा काय म्हणले, इफ ऑल द सिम्बल्स इन द गिव्हन सिरीज आर ड्रॉप, म्हणजे जेवढे काही सिम्बल्स दिले ते ड्रॉप जर केले तर देन विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट, म्हणजे जर खालीलपैकी कोणता एलिमेंट हा 13th फ्रॉम राईट हँड आहे, म्हणजे 13th फ्रॉम राईट हँड. मग तुम्ही म्हणणार सर आता सिम्बॉल काढा, परत ते लिहा ZOKJWE, मग त्याला पुन्हा परत मोजा राईट साईडनं इल्ला, असं नाही करायचं. मनात त्याला ड्रॉप करत जायचं, मनात मोजत जायचं डायरेक्टली आणि त्याला मनात ड्रॉप करायचं. कसं, आता 13th फ्रॉम राईट हँड म्हणले आणि सिम्बल ड्रॉप करायचे, सिम्बलच करायचे ना. हा मग बघा, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 7, हा 8, हा 9, हा 10, हा 11, हा 12 आणि हा के 13. ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. ठीक. ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर. ठीक. अजून तुम्हाला समजलं की मनातल्या मनात ते जे सिम्बल्स आहेत ते ड्रॉप करत जायचं, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट घेता येईल. तुम्ही जर म्हणला तर सर सिम्बॉल काढतो, मग ती खाली लिहितो उरलेले जे काही हे आहेत नंबर्स, मग परत त्याला मोजतो उजव्या साईडनं, एवढा टाइम नाही आपल्याकडं. ओके. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट. तुम्हाला कालच ट्रिक सांगितलंय, अशा कंडिशन मध्ये जर एलिमेंट कोणता विचारला असेल तर काय, 7th, जे 5 कोण झाला, 7th आणि 20th. आता 20th आणि 7th आहे, आता ह्याला प्लस करायचं का मायनस, कशाहून करणार, त्या डायरेक्शनहून. मग डायरेक्शन बघा, इथं लेफ्ट आहे, इथं पण लेफ्ट आहे, दोन्ही सेम डायरेक्शन आहेत, मग काय करणार, मायनस करणार. मायनस केलं आणि उरलं काय, 13. आता हे 13 कुठून घ्यायचं, तर जो सेकंड नंबरला विचारलं म्हणजेच लेफ्ट, म्हणजे लेफ्ट कडून 13वा कोण आहे बघा, लेफ्ट कडून म्हणजे लेफ्ट कडून येणार. ठीक. लेफ्ट कडून 13वा बघा काय, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. सी हा 13वा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. सी इज राईट आन्सर. ठीक. सी म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर हे होता आजचा डे 15th ऑफ मिशन RRB PO आणि क्लरिकल साठी जी आपली सिरीज आहे त्याचा. असंच आपण पूर्ण शेवटपर्यंत घेणार आहे. मेन्स पण याच्यामध्ये ऍडअप केले, जशा थोड्या गोष्टी आपण ऍडअप करत जाऊ, म्हणजे तुम्हाला फुल फ्लेज न तुम्ही एक्झामला प्रिपेअर करून जाचाल. ठीक. जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा. तुमचे सजेशन्स काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.